Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, let's continue bridge course activities of year 2023-24. In today's video we shall discuss day 20's bridge course activities of standard 10 and the topic is poetic devices. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटीज 2023-24 ची लास्ट डेची व्हिडिओ आणि ती म्हणजे डे 20. आणि आजचा टॉपिक आहे पोएटिक डिव्हाइसेस. व्हॉट डू यू मीन बाय पोएटिक डिव्हाइसेस? पोएटिक डिव्हाइसेस म्हणजे काय, त्याचा कशा प्रकारे पोएममध्ये यूज केला जातो, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमधून तुम्ही शिकणार आहात. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला स्टार्ट टू एंडपर्यंत बघावं लागणार आहे. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ऑल राईट, पोएटिक डिव्हाइसेस काय आहे ते पुढे येणारच आहे. त्याच्या अगोदर लर्निंग आउटकम म्हणजे विद्यार्थी यामधून काय शिकणार या टॉपिकमधून. फिगर्स ऑफ स्पीच अँड स्टायलिस्टिक डिव्हाइसेस. पोएटिक डिव्हाइसेस म्हणजेच पोएममध्ये, कवितेमध्ये जे फिगर्स ऑफ स्पीच वेगवेगळे यूज केलेच असतात. सिमिली आहे, मेटाफर आहे, पर्सॉनिफिकेशन आहे, अलिट्रेशन आहे, रिपिटेशन आहे, जे फिगर्स ऑफ स्पीच आहे किंवा पोएमची जी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये जे लिहिलेले असतात दॅट इज कॉल्ड पोएटिक डिव्हाइसेस. ठीक आहे, हे विद्यार्थ्यांना याच्याबद्दल नॉलेज मिळणार आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटी एक्सपिरियन्स आपण बघूया. टीचर डिस्ट्रीब्यूट्स द पेपर ऑफ द पोएम. पोएम पेपरवरती लिहून पोएम विद्यार्थ्यांमध्ये देतील. टीचर आस्क स्टुडंट टू रीड द पोएम इन द प्रॉपर रिदम. ती पोएम रिदममध्ये रीडिंग करायला सांगतील. टीचर सिंग्स द पोएम इन अ प्रॉपर रिदम. टीचर देखील एका रिदममधून, चालीमधून ती कविता विद्यार्थ्यांना रीडिंग करून दाखवतील. ठीक आहे. हेअर इज वन पोएम. द नेम ऑफ द पोएम इज वेअर द माइंड इज विदाउट फिअर, रिटन बाय रवींद्रनाथ टागोर. आता आय विल नॉट एक्सप्लेन द पोएम. पोएम म्हणजे काय आहे, त्याची प्रत्येक मिनिंग काय आहे हे एक्सप्लेन करणार नाही आहे. याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे या पोएमवरती, ती तुम्ही चेकआउट करू शकता, ती तुम्ही बघू शकता. वेअर द माइंड इज विदाउट फिअर. आता या पोएमवरती पोएटिक डिव्हाइसेस म्हणजे फिगर्स ऑफ स्पीच कोणते आलेले आहेत, त्याच्यावरती क्वेश्चन पोएमवरती कसा विचारला जातो, विशेषतः ॲप्रिसिएशनमध्ये हा टॉपिक येतो, ते आपण पुढे बघूया. सॉल्व डेमो. टीचर एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड नेचर ऑफ द पोएम. ती पोएमचं नेचर काय आहे, वाक्यरचना कशी ते एक्सप्लेन करते. टीचर आस्क टू फाइंड द फिगर्स ऑफ स्पीच फ्रॉम द गिवन लाईन्स. वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय. हे जे सेंटेन्स आहे त्या पोएममध्ये, याच्यामध्ये कोणता फिगर्स ऑफ स्पीच आला आहे ते ॲन्सर दिले अलिट्रेशन. अलिट्रेशन म्हणजे काय की एक सेंटेन्समध्ये एखादा शब्द असेल, त्या शब्दाचं फर्स्ट लेटर रिपीट झालं असेल, एकापेक्षा जास्त वेळ आला असेल. जसे ते आपण बघू शकतो, माइंड इज विदाउट फिअर, हेड आणि हाय. हेल्ड जे हेडचा एच आहे, हेल्डचा एच आहे आणि हायचा एच आहे. ही एच हा जो लेटर आहे, एका त्याला साऊंड किंवा लेटर बोलतो, तो जर रिपीट झाला असं स्टार्टिंगचा शब्दामधला, तर दॅट टाईम त्याचा अलिट्रेशन हा फिगर्स ऑफ स्पीच आहे. एच साऊंड ऑर लेटर इज रिपीटेड, हेड, हेल्ड आणि हाय, हा अलिट्रेशन. म्हणजे या वाक्यामध्ये अलिट्रेशन हा फिगर्स ऑफ स्पीच आलेला आहे आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, वेअर टायरलेस स्ट्रायव्हिंग स्ट्रेचेस इट्स आर्म्स टुवर्ड द परफेक्शन. त्याच्यामध्ये पर्सॉनिफिकेशन फिगर्स ऑफ स्पीच आहे. म्हणजे पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय की जिथे ह्युमन क्वालिटीज गिवन टू नॉन लिव्हिंग थिंग्स किंवा ॲबस्ट्रॅक्ट थिंग, जे मानवी गुण आहे, हॅपीनेस, सॅडनेस, थिंकिंग, हे जे मानवाचे गुण आहेत ते नॉन लिव्हिंग थिंगला किंवा ॲबस्ट्रॅक्ट थिंगला जेव्हा दिले जातात तेव्हा पर्सॉनिफिकेशन. उदाहरण टायरलेस स्ट्रायव्हिंग म्हणजे न थकता प्रयत्न करणे. आता न थकता प्रयत्न करणे हा कोणाचा गुणधर्म आहे, क्वालिटी आहे, ह्युमन क्वालिटीज आहे. ते स्ट्रायव्हिंग स्ट्रेचेस आर्म्स टुवर्ड परफेक्शन पण ह्या कवितेमध्ये यूज केलेलं आहे नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी किंवा ॲबस्ट्रॅक्ट थिंग्ससाठी, म्हणून ते पर्सॉनिफिकेशन. ओके. टायरलेस स्ट्रायव्हिंग इज द इंटिमेट नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट, इट हॅज गिवन अ ह्युमन क्वालिटी. ठीक आहे, तो थोडक्यामध्ये पर्सॉनिफिकेशन पण याच्यामध्ये आलेलं आहे. टीचर आस्क क्वेश्चन्स बेस्ड ऑन द पोएम. टीचर एक्सप्लेन द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. या पोएम शिकवतील, याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवले, ती बघू शकता. त्याच्यावरती क्वेश्चन विचारतील आणि त्या पोएमचं ॲप्रिसिएशन, आणि ॲप्रिसिएशनमध्ये 5 पॉईंट्स येतात, ते पुढे आपण बघणार आहोत. ठीक आहे. ॲप्रिसिएशनमध्ये या पोएमचे टायटल, पोएट, राईम स्कीम, फिगर्स ऑफ स्पीच अँड सेंट्रल आयडिया जे 5 मार्क्ससाठी आहेत ते त्या द वर्ड इज जी पोएम आहे वेन द माइंड इज विदाउट फिअर, याची ॲप्रिसिएशन इथे बघूया. टायटल, वेअर द माइंड इज विदाउट फिअर, टायटल ऑलरेडी दिलं असं ते आहे तसं लिहायचं. पोएट्स, नेम ऑफ द पोएट वी हॅव टू राईट हिअर, रवींद्रनाथ टागोर. राईम स्कीम, फ्री वर्स, ए ए बी बी सी, जे
स्टांजाचा आपण राईम स्कीम काढतो. राईम स्कीम कशी काढली जाते याच्यावरती व्हिडिओ बनवले ती तुम्ही बघू शकता, पण याच्यामध्ये राईम स्कीम नाही आहेत म्हणून ती फ्री वर्ड्स पोएम किंवा देर इज नो राईम स्कीम लिहू शकतो. फिगर्स ऑफ स्पीच कोणकोणते गेल्यात? मेनली पर्सॉनिफिकेशन आहे, अलिट्रेशन आहे, मेटाफर आहे. मेन 3 फिगर्स ऑफ स्पीच इथे या पोएममध्ये आलेले आहेत, पण तुम्ही तिन्हीपैकी एक जर लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क्स इथे मिळू शकतो. सेंट्रल आयडिया ऑर थीम, आता ही पूर्ण पोएम कोणत्या विषयाची कंटेंट काय, त्याची कोणत्या थीमच्या रिलेटेड आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती. द पोएम इज अ प्ली टू गॉड, प्ली म्हणजे रिक्वेस्ट, देवाला रिक्वेस्ट केलेलं आहे. टू कीप द कंट्री सेफ फ्रॉम द विकेडनेस ऑफ अँटिसिपेटिंग देअर इंडिपेंडन्स. इट इज अ प्रेयर टू द Okay, Tagore wrote the poem while India was still under British rules and people were excited anticipating the independence. It is a prayer to the Almighty for a nation free of all manipulation and corruption. In this poem, the poet asks God to provide his country with the freedom of thought and expression that leads to perfection, free from the shackles of superstitions and the bounds of social illness. आता तुम्हाला याचा मिनिंग समजलं नसेल, पण ही कविता समजल्यानंतर हा मिनिंग तुम्ही सहजपणे समजू शकता. त्यासाठी मी ह्या पोएमवरती सेपरेट व्हिडिओ बनवले, ती तुम्ही बघू शकता. इथे आपण फक्त ब्रिज कोर्स आहे म्हणून फक्त आपण रीडिंग करून दाखवतो की तुम्ही थीम तुम्हाला थोडक्यामध्ये ते पोएमचा सारांश इथे लिहायचा असतो. ठीक आहे, अशा प्रकारचं हे ॲप्रिसिएशन. वन मोर आपण क्वेश्चन पोएम बघूया. पास्ट अँड फ्युचर ही एक पोएम दिलेली आहे, रिटन बाय सरोजिनी नायडू. टीचर राईट द पोएम ऑन द बोर्ड ही दिलेली आहे. अँड आज द स्टुडंट टू सॉल्व द ॲक्टिव्हिटी. त्याच्यावरती जे पोएम पोएमवरती कशा प्रकारचे क्वेश्चन येतात, एक तर तुम्हाला क्वेश्चन आन्सर विचारला जातो किंवा त्या पोएमची ॲप्रिसिएशन विचारली जाते किंवा तो त्या पोएममध्ये ॲप्रिसिएशनमध्ये आपण फिगर्स ऑफ स्पीच, पोएटिक डिव्हाइसेस वगैरे बघतो आपण. ठीक आहे, पोएम अँड राईट इट्स ॲप्रिसिएशन. टायटल हे जे आपण 5 पॉईंट्स आहेत ते तुम्ही एक्सप्लेन करायचे. त्याचा आन्सर आपण बघूया. टायटल पास्ट अँड फ्युचर, नेम ऑफ द पोएट सरोजिनी नायडू. राईम स्कीम इथे आलेलं आहे ABA BC D. राईम स्कीम याचा काढू शकतो प्रत्येक याचा एक स्टांजाचा. ठीक आहे, तुम्ही पॉज करून ती व्हिडिओ राईम स्कीम काढा. फिगर्स ऑफ स्पीचमध्ये मेटाफोर आहे, पर्सॉनिफिकेशन सिमिली आहे. सेंट्रल आयडिया काय या पोएमची? द पोएम्स कोर मीन्स सेंट्रल आयडिया इज मूव्हिंग फ्रॉम द पास्ट टू फ्युचर. इट कॉन्ट्रास्ट ओल्ड अँड न्यू. द पास्ट फिल्ड विथ पीसफुल मेमरीज fading as new desires come true. The soul stands on the edge of the future, feelings excitement and fear of the unknown. Change is natural and life keeps moving forward. Sarojini Naidu's beautiful words make us ponder our journey through time and life's ever changing nature. ती पोएम पूर्ण एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला ही सेंट्रल आयडिया समजणार आहे, पण तुम्हाला सेंट्रल आयडिया लिहायची असते. आता हे तुम्ही बोला ही पोएम तर आमच्या 10th स्टँडर्डच्या सिलेबसमध्ये नाही आहे, मग ह्याचा अभ्यास करून चालणार आहे का? ते मेन लक्षात ठेवायचं की हे जे पॉईंट्स असतात हे जे आहे यालाच आपण पोएटिक डिव्हाइसेस म्हणतो. टायटल, नेम ऑफ द पोएट किंवा राईम स्कीम आहे ज्याच्यामध्ये फिगर्स ऑफ स्पीच, दिस इज कॉल्ड पोएटिक डिव्हाइसेस. तुम्हाला होमवर्कसाठी काही ॲक्टिव्हिटी दिली आहे. कलेक्ट 2 or 3 इंग्लिश पोएम्स फ्रॉम एनी टेक्स्ट बुक, रीड देम. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जेवढ्या 7 पोएम्स आहेत त्या पोएम्स कलेक्ट करा आणि त्या पोएमचे तुम्ही राईम स्कीम, वर्ड्स, राईम स्कीम, फिगर म्हणजे सगळे तुम्ही त्याचे ॲप्रिसिएशन वेगळं काढा. ॲप्रिसिएशन बाय हेड करा आणि किंवा ते नीट काळजीपूर्वक बघा तुमच्या टीचरने शिकवल्यानंतर. दिस इज द पोएटिक डिव्हाइस होऊ शकतो, जे की तुम्ही ते दिलेलं आहे. राईट, आपल्या 10th स्टँडर्डचं ॲप्रिसिएशन ऑफ ऑल पोएम दिलेले, टीनेजर्स पोएमचं, पोएटचं नेम, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, प्रत्येक एका लाईनमध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच कोणते, अलिटेशन, इन्व्हर्जन, सेंट्रल आयडिया, हे पूर्ण चार्ट दिलेलं आहे बघा. सेकंड पोएम जे आहे बास्केटबॉल ऑफ मूनलाईट, पोएटचं नेम आहे, राईम स्कीम याच्यामध्ये नाही, अलिट्रेशन, फिगर ऑफ स्पीच आहे, सेंट्रल आयडिया दिलेली आहे. अशा यू स्टार्ट डाईंग, द ट्विन्स, सगळ्या पोएम जेवढे 8 पोएम्स आहेत त्या 8 पोएमचं ॲप्रिसिएशन इथे पूर्ण शॉर्ट बट स्वीटमध्ये दिलं. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता किंवा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ पोएटिक डिव्हाइसेस म्हणजे ॲप्रिसिएशन किंवा फिगर्स ऑफ स्पीच किंवा पोएटिक स्टाईल याच्यामध्ये काय यूज केलेलं आहे ते पोएमबद्दलही आजचा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. अशा प्रकारे ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटीज इथे द एंड होतो. आपण नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पोस्ट टेस्ट तुमची जी असेल, जे प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट म्हणजे हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज समजल्यानंतर त्याच्यावरती एक टेस्ट घेतली जाते. ती टेस्ट झाल्यानंतर ती कशाप्रकारे तुम्ही सोडवलेली असेल याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. तोपर्यंत विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.